टाइम्समध्ये आपलं स्वागत। उल्हासनगर येथे पोलीस नियंत्रण कक्ष व महिला तक्रार निवारण कक्षाचे लोकार्पण 9 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले। पोलीस आयुक्तालय ठाणे परिमंडळ 4 उल्हासनगर अंतर्गत नवे सीसीटीव्ही कक्ष व कॉन्फरन्स हॉल तसेच महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे उपस्थित होते। विशेष उपस्थितीमध्ये पोलीस सह आयुक्त ठाणे शहर ज्ञानेश्वर चव्हाण तसेच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 उल्हासनगर सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग अमोल कोकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग शैलेश काळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती पोलीस ठाणे शंकर आवताडे हे देखील उपस्थित होते। नवीन पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठी मदत ठरणार आहे। परिमंडळ 4 मध्ये आयोजन केलं होतं। कॅमेरा रूमचं उद्घाटन आणि सत्कार कार्यक्रम झालेला। काय कार्यक्रम होता? मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्ष याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि अतिशय चांगल्या सुविधा कॉन्फरन्स रूम असेल किंवा सीसीटीव्हीचं व्ह्यूइंग सेंटर असेल, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, रेस्टरूम असेल, या सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिकीकरणाच्या निमित्तानं झाली। त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं व त्यांचा सत्कार आणि याचं कंट्रोल रूमचं अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा यातला एक भाग होता। त्यानंतर महिलाविषयक जे गुन्हे आहेत, ज्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं, या प्रक्रियेमध्ये ज्या अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेलं आहे। उल्हासनगर येथून विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट। अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।